काय प्रश्न आहे पहा इथे. प्रेसिडेन्शियल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट हॅज इट्स ओन बेनिफिट्स बट इंडिया नीड्स ओनली पार्लमेंटरी सिस्टम. अनालाइज. विश्लेषण करायला सांगितलेलं आहे. राष्ट्रपती शासन प्रणाली किंवा त्याला अध्यक्षीय शासन प्रणाली सुद्धा म्हणतात. स्वतःचे फायदे आहेत परंतु भारताला केवळ संसदीय शासन प्रणालीच योग्य आहे. विश्लेषण करा. आता संसदीय शासन प्रणाली योग्यच आहे, आपल्याला अयोग्य आहे बिलकुल म्हणायचं नाही, कारण संविधानाने ऍक्सेप्ट केलेली आहे संसदीय शासन प्रणाली. मग संविधानाने ऍक्सेप्ट केली म्हणजे योग्यच असायला पाहिजे ती. फक्त या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की एक्सप्लेन करा, विश्लेषण करा की बाबा का त्याचे आपले बेनिफिट्स असून सुद्धा भारतासाठी ते नको, भारतासाठी का आपल्याला हीच पार्लमेंटरी सिस्टम योग्य आहे. मग या ठिकाणी तुम्हाला 3 गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत की याचे काय फायदे आहेत, कारण लिहिलंय त्यांनी बेनिफिट्स आहेत म्हणून अध्यक्षीय शासन प्रणालीचे, राष्ट्रपती शासन प्रणालीचे. तर त्यामुळे फायदे तर तुम्हाला सांगावेच लागतील, पण हे पण सांगावे लागतील की नाही तरी भारताला हीच प्रणाली का योग्य आहे, आणि तुम्हाला जे राष्ट्रपती शासन प्रणाली का अयोग्य आहे त्याचे सुद्धा 2-3 पॉइंट्स लिहावे लागतील. फायदे लिहा, याची योग्यता लिहा आणि या सिस्टमची काही पॉइंट्स अयोग्यतेची लिहा. हे तुम्हाला ओव्हरऑल लिहायचे आहे. संसदीय शासन प्रणालीचे अयोग्यतेचे पॉइंट्स लिहायचे नाही, त्याची टीका यामध्ये लिहायची नाही. क्वेश्चननी क्लिअर कट सांगितलेलं आहे की भारताला संसदीय शासन प्रणालीच पाहिजे. ओके, गरज आहे, क्लिअर कट सांगितलेलं आहे. विश्लेषण मध्ये फक्त याचे फायदे आणि याचे प्रॉब्लेम्स आणि याची गरज एवढंच लिहायचं आहे. फायदे आणि या गरजेला थोडेसे जास्त वेटेज द्यायचं. जे तुम्ही प्रॉब्लेम सांगत आहे अध्यक्षीय शासन प्रणालीचे 2-3 मुद्दे सफिशियंट आहेत. याचे मुद्दे 6-6, 5-5, 6-6 मुद्दे तुम्ही या दोन्हीचे लिहू शकता. हे कुठून आलेलं आहे? लोकस संसदीय प्रणाली, पार्लमेंटरी सिस्टम आपल्या सिलेबसमध्ये आहे. आणि फोकस काय? संसदीय प्रणाली आणि राष्ट्रपती शासन प्रणाली. राष्ट्रपती शासन प्रणालीला अध्यक्षीय सुद्धा म्हणतात. काही ठिकाणी तुम्हाला अध्यक्षीय शासन प्रणाली सुद्धा दिसेल, त्याचे तुम्हाला तो फोकस आहे. परिचय या ठिकाणी दिलाय की भारताने स्वीकारलेली आहे, ज्यामध्ये कार्यपालिका, विधायिका म्हणजे कायदे मंडळ आणि न्यायपालिका यांचे नाते जे जवळचे असून कार्यपालिका विधिमंडळाला उत्तरदायित्व असते. राष्ट्रपती शासन प्रणालीमध्ये काय असते? कार्यकारी आणि विधायिका म्हणजे कायदे मंडळ स्वतंत्र असून स्थिर शासनासाठी निश्चित कार्यकालाचा फायदा होतो. एक इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही दोन्हीही थोडं थोडं समजावून सांगितलं की संसदीय शासन प्रणाली काय आहे, अध्यक्षीय शासन प्रणाली काय आहे. थोडक्यामध्ये तुम्ही दोघांनाही सांगितलेलं आहे. याचं कोणतं आता असं कलम वगैरे नाही लिहायचं, सरळ सरळ तुम्ही दोघी काय आहेत म्हणून दोन्ही एक्सप्लेन केलं तरी इंट्रोडक्शन मध्ये चालते. 15 मार्काचा क्वेश्चन आहे, थोडंसं लॉंग इंट्रोडक्शन या ठिकाणी चालते, ऍक्सेप्टेबल आहे. आणि 3 हेडिंग या ठिकाणी बनवू शकतात. त्यामुळे जे आपण बोललो की तिसरी हेडिंग बनवा की थोडे प्रॉब्लेम पण सांगा अध्यक्षीय शासन प्रणालीचे, आणि मग संसदीय शासन प्रणालीचे. तर ऑफकोर्स तुम्हाला का भारतासाठी गरज आहे ते तर सांगायचंच आहे. तर फायदे विचारलेला आहे, भारताला काय योग्य आहे ते पण सांगायचं आहे, आणि राष्ट्रपती शासन प्रणाली भारतासाठी का अयोग्य आहे ते पण तुम्हाला लिहायचं आहे. या 3 गोष्टी तुम्हाला विचारलेल्या आहेत. आता माहीत असेल अध्यक्षीय शासन प्रणाली आणि संसदीय शासन प्रणाली. चला फास्टली पॉइंट्स लिहा एक 3-4 मिनिट्स मध्ये, कारण आपल्याला चर्चा करायची. यानंतर अजून 2 क्वेश्चन आपले बाकी आहेत. आणि अतिशय सिंपल प्रश्न आहे. थोडा याचा हा प्रश्न मी यासाठी घेतलेला आहे कारण अमेरिका सध्या न्यूजमध्ये आहे भरपूर. जो देश असा खूप न्यूजमध्ये असतो त्या ठिकाणी थोडासा आपल्याला इम्पॉर्टंट राहतो, आणि अमेरिकामध्ये अध्यक्षीय शासन प्रणाली दिसते. त्या ठिकाणी पहा कशा प्रकारे निर्णय घेतले जातात, राईट. त्याचा रिलेव्हन्स म्हणून चला डिस्कस करूया. पाहूया राष्ट्रपती शासन प्रणाली, प्रेसिडेन्शियल सिस्टम, त्याचे काय काय बेनिफिट्स आहे. मेन बेनिफिट्स काय असतो प्रेसिडेन्शियल सिस्टमचा? स्टॅबिलिटी. ओके, जसं अमेरिकेमध्ये काय असतं, आता 4 वर्ष फिक्स असतात प्रेसिडेंटचे. ओके, त्याची गव्हर्नमेंट आता अमेरिकेमध्ये पहा, प्रेसिडेंट मी अमेरिका एक्झाम्पल देतो मध्ये मध्ये जेणेकरून तुम्हाला कळेल. अमेरिकेमध्ये त्यांच्याकडे 2 हाऊसेस आहेत. ओके, सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. आता त्या ठिकाणी जसं आपल्याकडे लोकसभा आहे तसं तिथे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. तर आपल्याकडे लोकसभेमध्ये मेजॉरिटी लागते प्रत्येक वेळेस, त्यांना गरज नाही आहे. तिथे रिपब्लिकनची संख्या कमी जरी झाली, नंतर काही त्याच्यामध्ये चेंजेस जरी झाले, तिथले जे सिनेट आहे राज्यसभा तिथेही काही चेंजेस झाले, सरकारला काही फरक पडत नाही. 4 वर्ष फिक्स आहे. ओके, त्यामुळे ती स्टॅबिलिटी जी आहे ती तिथे दिसते. आपल्याकडे जे सरकार एखाद्या वेळेस पडते किंवा इनस्टॅबिलिटी दिसते, तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही. त्यामुळे त्याचा तो फायदा आहे, राईट. त्यानंतर त्याचा दुसरा फायदा काय आहे की निर्णय मध्ये जे पॉलिसी पॅरालिसिस असते, ओके, निर्णय घेण्यामध्ये एखाद्या वेळेस जी मंदी दिसून येते आपल्याला, ती बिलकुल त्या ठिकाणी दिसत नाही, कारण राष्ट्रपती वाटेल तो निर्णय घेऊ शकतो, राईट. तो आपल्याला तिथे अधिकार दिसून येतो. ओके, त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अजून काय बेनिफिट दिसून येतो? राष्ट्रपती काही तुमच्याकडून काही पॉईंट, चला फास्ट.
कॅबिनेटमध्ये एक्सपर्टाईज असते, बरोबर, कारण त्या ठिकाणी जे राष्ट्रपती शासन पद्धतीमध्ये जे मंत्री निवडले जातात, राष्ट्रपती स्वतः निवडतो तो एक्सपर्ट. त्याला त्या सदस्यांमधून, सभासदांमधून, जसं आपल्याकडे मंत्री निवडायचा असेल तर लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य लागतो, त्याला तसा प्रॉब्लेम नाहीये, तो आपल्या मताने एक्सपर्ट्स त्या ठिकाणी बसू शकतो मंत्री. चला, तो पण एक बेनिफिट आहे. अजून स्ट्रॉंग फेडरलिझम आहे. चला, फेडरलिझम संघराज्यवाद जो आहे त्या प्रणालीमध्ये अतिशय स्ट्रॉंग असतो. राज्याला भरपूर अधिकार दिलेले असतात, राज्यावर केंद्र सरकार तिथे प्रेशर करू शकत नाही, तो सुद्धा एक बेनिफिट आहे. काय सांगता येईल अजून? तात्काळ निर्णय आपण सांगितलंय की वेळ लागत नाही. यस. न्यायपालिका नाही, आपल्याकडे पण आहे स्वतंत्र न्यायपालिका कन्सेप्ट, आपल्याकडे पण आहे. राईट, तो कन्सेप्ट तो आपण घेतलाच त्यांच्याकडून आहे, तो कन्सेप्ट आपल्याकडे पण आहे. स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर, पण ते बेसिकली आपण या ठिकाणी कशाबद्दल बोलतोय, एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर, त्यांच्यामध्ये स्ट्रिक्ट सेपरेशन आहे. त्यामुळे सरकारवर दबाव जो दिसून येतो लेजिस्लेचरचा तेवढा येत नाही, सरकार आपल्या मर्जीने निर्णय त्या ठिकाणी. ओके, प्रखरता दिसून येते. ओके, एक एक कंटिन्युइटी, एक आपण जे म्हणतो धोरणांमध्ये त्या ठिकाणी क्लिअरली दिसून येते. ओके, ठीक आहे. चला, हे झालंय फायदे. आता एवढे फायदे लिहिण्याची गरज नाही, 5 फायदे जरी तरी तुम्ही सफिशियंट आहे. त्यानंतर तरी भारतामध्ये संसदीय शासन प्रणालीच का योग्य आहे, कारण आपल्याकडे मेन फोकस कशावर आपण केलेला होता, आपण केला होता जबाबदारी, उत्तरदायित्व, हा मेन फोकस आहे. आणि या ठिकाणी जे कायदे मंडळ आहे त्याला सरकारला उत्तरदायित्व राहावं लागते, बहुमत त्याच ठिकाणी त्याला द्यावं लागते, रे काय, त्या ठिकाणी उत्तरदायित्व असावं लागते. त्यानंतर जी जबाबदेही आहे जनतेची, ती सरकारची सुनिश्चित केल्या जाते या ठिकाणी कायदे मंडळाकडून. जे क्वेश्चनार, प्रश्न तास, शून्य तास वगैरे आपल्याकडे माहिती आहे वेगवेगळे ठराव असतात, त्या ठिकाणी केल्या जाते. त्यामुळे तो एक आपल्याला या ठिकाणी बेनिफिट दिसून येतो. तिसरा, संसदीय शासन प्रणाली असली तरी आपल्याकडे बऱ्यापैकी स्थिरताच आपण अनुभवली आहे. एक थोडासा पिरियड होता अस्थिरतेचा, तरी सुद्धा आपल्याकडे मोर ऑरलेस तुम्ही इंडिपेंडन्स पासून 5 वर्ष कंप्लीट केलेल्या भरपूर गव्हर्नमेंट्स आहेत. कोलिशनमध्ये पण आपल्याला भरपूर गव्हर्नमेंट 5 वर्ष कंप्लीट केलेले दिसतात. एक मधला थोडासा तो अटल बिहारी वाजपेयी, देवेगौडा आणि तो व्हीपी सिंगचा वगैरे थोडासा पार्ट जर सोडला तर बाकी ठिकाणी सगळ्या सरकारने केलंय. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते, बेनिफिट दिसून येतो. अजून संसदीय शासन प्रणालीमध्ये काय काय बेनिफिट आहे अजून? ना ना, ते ते आपण आणलेलं आहे, ते काही संसदीय शासन प्रणालीचं वैशिष्ट्य नाहीये. रिझर्वेशन, हुकुमशाहीला आळा, हुकुमशाही असू शकते, या ठिकाणी हुकुमशाही राहणार नाही, त्यामुळे हुकुमशाहीला आळा बसतोय. समाजामधील प्रत्येक गटाचं प्रतिनिधित्व दिसते, बरोबर, कारण काय आहे की त्या ठिकाणी जे आहे आपल्या संसदेमधून तुम्हाला मंत्री निवडायचे आहे. राईट, संसदेमध्ये तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या गटातले लोक दिसतील, तर तेच तुम्हाला मंत्रालयामध्ये सुद्धा दिसतात. तुम्हाला वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या लोकांना प्रतिनिधित्व मिळते, ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे संसदीय शासन प्रणालीची. ते आपल्याला आवश्यक होतं, कारण विविधता आहे भारतामध्ये तेवढी. राईट, त्यानंतर संसदीय शासन प्रणालीमध्ये आपण जे बोलतो की अध्यक्षीयमध्ये जे बोलतो की राज्यांना पूर्ण संघराज्यत्व दिसते, परंतु ते भारताच्या एकता आणि एकात्मतेला थोडासा धोकादायक असू शकते. तर त्यामध्ये केंद्र सरकारचा एक महत्वाचा रोल दिसून येतो संसदीय शासन प्रणालीमध्ये, एकता आणि एकात्मता टिकवून ठेवण्याचा. ओके, या सगळ्या बेनिफिट्स आहे. त्यामुळे आपल्याला तर पाहिजे संसदीय शासन प्रणालीच, आपल्याला अध्यक्षीय शासन प्रणालीची गरज नाही, संसदीय शासन प्रणाली पाहिजे. परंतु राष्ट्रपती शासन प्रणाली भारतासाठी का अयोग्य आहेत, काही पॉईंट्स ते पण आपण लिहू शकतो. काय या ठिकाणी आपण का अयोग्य आहे सांगू शकतो, कारण जे स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर आहे ते भारतामध्ये गरज नाही आहे. जे पूर्ण आपल्याला एकदम अधिकारांची विभागणी दिसून येते, त्यामध्ये उत्तरदायित्वांचा प्रॉब्लेम येतो, उत्तरदायित्व त्या ठिकाणी टिकत नाही, ते आपल्याला नको. दुसरी गोष्ट, स्थिरतेपेक्षा जबाबदारी महत्वाची आहे. स्थिरता ठीक आहे, आपण थोडंसं कॉम्प्रोमाइज करून घेऊ सरकारची, परंतु जबाबदारी आपल्याला सर्वात जास्त महत्वाची आहे. विविधतेमध्ये प्रत्येकाला प्रतिनिधित्व आपल्याला महत्वाचं आहे, जे की या ठिकाणी दिसत नाही राष्ट्रपती शासन प्रणालीमध्ये. हुकुमशाह बनण्याचे चान्सेस जास्त असतात राष्ट्रपती शासन. आता तुम्ही पहा ना, ट्रम्प वाटेल ते करत आहे. ओके, ना जगाला माहित ना तिथल्या जनतेला माहित, त्यालाही माहित नसते तो सकाळी काय करणार आहे. राईट, तसल्या गोष्टी ते आपल्याला दिसत नाही. ओके, सर्वांचा आपल्याला दिसून येतो की सगळ्यांचा विचार धरून धोरण बनवलं जाते. एकट्या राष्ट्रपतीचं धोरण नाही बनत तिथे, सगळ्यांचा विचार धरून. जे मंत्रालय, कॅबिनेट जे म्हणतो आपण, कॅबिनेटची आपल्याला सरकार दिसते, एकट्या व्यक्तीची सरकार दिसत नाही. त्यामुळे आपल्याला हे नको. अयोग्याचे एक 3-4 पॉईंट सफिशियंट आहेत. कळाले? 3 मुद्दे. शेवटी कन्क्लुजन, राष्ट्रपती शासन प्रणाली स्वतःच्या विशिष्ट फायदे असून ती स्थिर आणि प्रभावी शासन देऊ शकते, परंतु भारताच्या बहुविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संघटनेसाठी संसदीय शासन प्रणालीच अधिक योग्य आहे. संसदीय शासन प्रणाली लोकशाही प्रतिमान, जबाबदारीचं तत्व आणि बहुलांश सरकारच्या स्थैर्याला सक्षम
करते. ओके, थोडे बेनिफिट्स आपण या ठिकाणी देऊन टाकले की ठीक आहे बाबा त्याचे फायदे आहे, परंतु आपला मेन काय आहे की बहुविध समाज आहे, सांस्कृतिक राजकीय संघटनेसाठी आपल्याला संसदीय शासन प्रणालीच योग्य आहे.